नमस्कार. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप आणि मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ मी घेतला आहे बनवायला. मला माहिती नाही कसं आहे, पण तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या होत्या, काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. सो मी तयार पण झाली होती, व्यवस्थित दिसत होती. तर म्हटलं आपण एक व्हिडिओ करूया आणि त्यानिमित्ताने आपली हा व्हिडिओ पण येईल. सो हाच काहीतरी इंटेन्शन होतं बस, की आणि काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या होत्या, काही गोष्टी सांगायच्या होत्या. सांगायचं आहे की यस, मी आधीचा जॉब जो आहे तो स्विच केला आहे. मी का स्विच केला आहे मी तुम्हाला नंतर सांगते. कशामुळे केलं आहे तेही मी तुम्हाला सांगते. मी आधी ही गोष्ट सांगेन की प्लीज कोणी लगेच जॉब स्विच करू नका, बंद नका करू. कारण ऑफकोर्स आपले हप्ते असतात, आपली EMI असतो, आपली पॉलिसीज असतात, आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते, आपल्यावर कोणतरी डिपेंड असतं, की आपण आपल्यासाठी पण कमवत असतो. आपण खूप साऱ्या गोष्टी आहे जे इन्कम आपल्या सडनली बंद होतं आणि खूप काही गोष्टी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो दुसरा तुम्हाला सिक्युअर जॉब मिळत नाही तोपर्यंत प्लीज जॉब सोडू नका. मी हा जॉब सोडला कारण मी ऑफकोर्स माझा 2 महिन्याचा मी बॅकअप ठेवला आहे. थोडेफार पैसे मी ठेवले आहेत, त्याच्यानंतर मी हा जॉब सोडलेला आहे. तर मी कारण रिझन काही आहे ते मी सांगते. मला काही गोष्टी मिळत नव्हत्या, पारसला वेळ मिळत नव्हता जो त्याला आता पाहिजे. त्याला माझी गरज आहे, तो लहान आहे, त्याला थोडा वेळ तरी मी दिला पाहिजे. मला थोडा बॅलन्स करता येत होता. फारच घर, ऑफिस, कुठेतरी मी कुठेतरी कमी पडत होती, असं सतत काहीतरी वाटत होतं की माझं फारच काही दुर्लक्ष होतं आहे. ही पण गोष्ट मनात आली. ऑफिसचं स्ट्रेस वेगळं, तिथे मला वेळ जास्त द्यावा लागत होता. तर ह्याच्या सगळ्या बरीच कारणं होती. त्याच्यामुळे मी जॉब स्विच केलेला आहे. खूप अजून बरीच काही कारणं आहेत, ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. बघू वेळ मिळाला की काही गोष्टी आल्या की डेफिनेटली मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन. पण मी आता खूप हॅपी फील करते. मी खूप आनंदी आहे. मी एंटरली खूप आनंदी आहे. मी इथून आनंदी आहे. मी मेंटली आनंदी आहे. मी फिजिकली खूप छान हॅपी फील करते. मी तुमच्याशी बोलताना मी खूप हॅपी फील करते आहे. मला खूप आवडतं आहे तुमच्याशी बोलायला. तर मला वेळ मिळतो आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला, माझ्या आवडीच्या गोष्टी करायला. मला घरची कामं करायला आवडतात आहे. मला सगळ्या गोष्टी मला आवडायच्या आहेत. बघू मी कसं मॅनेज करते. मला माहिती नाही, पण मी दुसरा जॉब पण बघते आहे. असं नाही की मी हा जॉब सोडला, मी दुसरा जॉब बघते जो माझ्या टाईमनुसार अकॉर्डिंगली असेल, जेणेकरून मी पारसला पण थोडा वेळ देऊ शकते, मी फॅमिलीला वेळ देऊ शकते, मी माझ्या नवऱ्याला वेळ देऊ शकते. मी त्या प्रकारे जॉब बघते. भेटेल ही एक इच्छाशक्ती आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. कुठेही एक अंश पण डगमगलेला नाही आहे. तुमचा देवावर विश्वास पाहिजेच. मला माहिती नाही काय असो, पण यस, आपल्याकडे एक पॉवर असते, त्याच्यावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. ती इच्छाशक्ती तुमच्यामध्ये जागृत करा, ते डेफिनेटली तुम्हाला मिळेल. माझ्यामध्ये पण आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी इच्छाशक्ती माझी डगमगली नाही आहे. मी सगळ्यांना हाच सल्ला देईन की प्लीज जॉब लगेच स्विच करू नका, दुसरा मिळत नाही तोपर्यंत. माझ्याकडे आहे बॅकअप पॉईंट, म्हणून मी हा सोडते. ते एक आहे आणि मी आनंदी फील करते पारससाठी. एवढंच काही गोष्टी सांगायला मला माहिती नाही मी तुझ्याशी आता काय बोलेन काय नाही. पण एवढं नक्की सांगेन की मी 2026 हे आनंदीदायक वर्ष माझं कसं जावं, ह्या इंटेन्शनने मी ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी खरं तुम्हाला सांगते, एक तारखेपासून मी काही गोष्टी ठरवल्या आहेत आणि मी ते करते आणि तशाच होत राहत आहे. मी खूप आतून खूप हॅपी फील करते. तुम्ही हॅपी राहा, तुमची फॅमिली हॅपी राहील, तुमचा नवरा हॅपी राहील, तुमचा मुलगा हॅपी राहील,
तुम्ही इथून हॅपी राहिलं पाहिजे. तुम्ही इथून हॅपी नसाल, काहीच होणार नाही आहे. तुम्ही इथून हॅपी असाल, तुम्ही इथे ब्रेनमध्ये तुम्ही सांगितलं की यस मला हॅपी राहायचं आहे. माझं एक मी गोष्ट केली आहे की जसं माझ्याकडून मी कोणाला उलटं बोलणार नाही. कारण ऑफकोर्स राग कोणाला येत नाही, मला पण येतं. तर माझ्याही तोंडातून काही गोष्टी अपशब्द वगैरे निघतात. माझ्यामुळे पण काही गोष्टी दुखावल्या असतील, कोणी दुखावलं असेल, काही झालं असेल मला माहिती नाही. पण असं माणूस आहे, माणसातून काही गोष्टी होतात. पण मी एक गोष्ट ठरवली 2026मध्ये की माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. माझ्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये. ही गोष्ट मी एक खबरदारी घेतलेली आहे. सो बघूया कितपत काय होतं आहे. आणि खरं सांगते, तुम्ही हॅपी राहाल ना, तुमची फॅमिली हॅपी राहा, तुम्ही हॅपी राहिलं पाहिजे. आणि एक गोष्ट आहे, आणि 2026मध्ये पण तुम्ही पण ठरवा की यस तुम्ही हॅपी राहा. खूप आहे. मी पण हेच ठरवलं आहे की मी कोण काय बोलू मला काही फरक पडत नाही. तुम्ही हॅपी राहिलं पाहिजे, मेंटली हॅपी राहिलं पाहिजे. आणि खरं आहे, ट्रस्ट आहे. मी स्वतः आत्ता 5-6 दिवस झाले मी यूज करते, ह्या गोष्टी फॉलो करते. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहायला पाहिजे. मला कोण काय बोलेल, मला वाईट वाटायचं काही गरज नाही आहे. 2026 आहे, तुम्ही ठरवा की मला स्वतःला हॅपी राहायचं आहे. कोण काय बोलेल, कोण काय, मी रडणार नाही, मी रडत बसणार नाही. माझ्यामुळे कोण दुखावलं जाणार नाही, माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. ही खबरदारी तुमची. ह्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहे आणि खूप छान फील करते आहे. तुम्हालाही जर काही गोष्टी करायच्या असेल तर डेफिनेटली करा. 2026 खरंच बघा एकदा करून, खूप छान आहे. आणि मला माहिती नाही, जस्ट डेफिनेटली आत्ता थोडासा वेळ मिळतो आहे तर व्हिडिओ येत जातील. मी पण काय गोष्टी तुम्हाला दाखवेन. माझ्या साडीचे कलेक्शन असतील, ब्लाऊजचे कलेक्शन. यस, माझ्याकडे ब्लाऊजचे कलेक्शन बऱ्यापैकी आहेत. मी तेही तुम्हाला कधीतरी दाखवेन. आता मी मस्त थोडीशी तयार झाली होती, म्हटलं हा व्हिडिओ करते, बघूया कितपत तुम्हाला आवडतं मला माहिती नाही आहे. पण यस, मला गोष्टी सांगायच्या होत्या. मी जॉब स्विच केला आहे. आता व्हिडिओ येत जातील. मी पण ह्या गोष्टी शिकते आहे. कसं होणार आहे मला नाही माहिती, पण बघू, ट्राय करूया आपण. ठीक आहे, बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.